विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे 97वे ऑस्कर पुरस्कार 2025 2 मार्च 2025 रोजी पार पडलेले. तर या पुरस्काराबाबत डिटेलमध्ये बघणार आहोत. आपण बघताना काय करणार आहे, अगोदर या ऑस्कर पुरस्काराची थिअरी म्हणजे कोणी कोणता अवॉर्ड जिंकला ते बघणार आहोत आणि त्याच्यावर आधारित काही महत्त्वाचे 10 प्रश्न आपण त्यावर कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्ही जो अगोदर लेक्चर ऐकाल त्याची रिव्हिजन तुम्हाला लगेच या लेक्चरच्या माध्यमातून होऊन जाईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि समोरचे जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. 97वे ऑस्कर पुरस्कार की हा सोहळा कधी पार पडला होता, 2 मार्च 2025 रोजी पार पडला. आणि हे 97 ऑस्कर पुरस्कार जे दिले तर 2024 मध्ये जे प्रदर्शित झालेले चित्रपट होते ना, त्यातल्या चित्रपटांना या पुरस्कारामध्ये गौरवण्यात आलेलं होतं. मग याच्यामध्ये चर्चेत असणारे 2 महत्त्वाचे चित्रपट ज्याच्यावर आपण अगोदर फोकस करू आणि मग घटकाकडे जाऊया. या ऑस्कर सोहळ्यामध्ये 2 चित्रपट सध्या खूप चर्चेत होते. पहिला चित्रपट होता तो म्हणजे अनोरा चित्रपट. का महत्त्वाचा आहे, कारण या चित्रपटाला एकूण 5 ऑस्कर मिळाले. सर्वाधिक ऑस्कर मिळवणारा चित्रपट या 97 ऑस्कर चित्रपट पुरस्कारामध्ये होता अनोरा. आणि दुसरा चित्रपट होता, त्याचं नाव आहे एमिलिया पेरेझ. एमिलिया पेरेझ हा जो चित्रपट आहे, या चित्रपटाला 13 नामांकने मिळाली होती. त्यामुळे हे 2 चित्रपट चर्चेमध्ये होते. मग आता आपण डिटेलमध्ये घटक बघूया. अनोरा चित्रपटाला एकूण 5 ऑस्कर मिळाले, पण त्यातले 3 महत्त्वाचे पुरस्कार ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेसाठी जास्त फोकस द्यायचा आहे तो म्हणजे अनोरा सर्वोत्कृष्ट चित्रपट बेस्ट पिक्चरचा अवॉर्ड अनोरा चित्रपटाला मिळाला, त्यामुळे ते चर्चेमध्ये होतं. दुसरा होता अनोरा चित्रपटाचे डिरेक्टर सीन बेकर नाव आहे त्यांचं. काय नाव आहे? सीन बेकर. त्यांना बेस्ट डिरेक्टर हा अवॉर्ड मिळाला या पुरस्कार सोहळ्यामध्ये. हा दुसरा अवॉर्ड होता. आणि तिसरा अवॉर्ड होता यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. अनोरा चित्रपटाची जी अभिनेत्री आहे त्यांचं नाव आहे मायकी मॅडिसन, यांना मिळाला. त्याच्यामुळं यामध्ये तुम्हाला 3 घटक सुरुवातीला लक्षात ठेवायचे. काय काय लक्षात ठेवायचं आहे? अनोरा चित्रपटाला 5 ऑस्कर मिळाले. अनोरा चित्रपटाला ते 5 पुरस्कार मिळाले, त्यातले 3 सगळ्यात महत्त्वाचे बेस्ट पिक्चर, बेस्ट डिरेक्टर सीन बेकर नाव आहे, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मायकी मॅडिसन यांना मिळाला. ठीक आहे. याच्यानंतर आणखी आता काय चर्चेतला घटक होता, तर ते व्यक्ती या पुरस्कार सोहळ्यामध्ये जे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले ते व्यक्तीचं नाव आहे ॲड्रियन ब्रॉडी. हे नाव खूप चर्चेमध्ये राहिलं. ॲड्रियन ब्रॉडी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, पण त्यांचा चित्रपट अनोरा नाही आहे. त्यांचा चित्रपट होता द ब्रूटलिस्ट. काय चित्रपटाचं नाव आहे? द ब्रूटलिस्ट. मग ॲड्रियन ब्रॉडी हे का चर्चेत आले? कारण या पुरस्कार सोहळ्यामध्ये जेव्हा पुरस्कार दिला जातो तेव्हा मनोगत व्यक्त करावं लागतं. तर आत्तापर्यंतच्या ऑस्कर इतिहासामध्ये सर्वात मोठं मनोगत ज्यांनी व्यक्त केलं त्यांचं नाव आहे ॲड्रियन ब्रॉडी, आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये हे केंद्रबिंदू ठरले होते. लक्षात ठेवा बरं का, हे खूप चर्चेत राहिलं होतं. जेव्हा तुम्ही TV वर किंवा ह्याच्यावर हे चर्चेत आले होते ॲड्रियन ब्रॉडी. का तर आजपर्यंत जे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये जेव्हा मनोगत व्यक्त केलं जात होतं, सगळ्यात जास्त वेळ मनोगत व्यक्त यांनी केले, 6 मिनिटाच्या आसपास यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं. तर त्यांना द ब्रूटलिस्ट या चित्रपटासाठी बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. म्हणून पहिल्या स्लाईडवर मी फक्त 4च महत्त्वाचे पुरस्कार ठेवले: बेस्ट पिक्चर, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ॲक्टर इन लीडिंग रोल आणि बेस्ट ॲक्ट्रेस इन लीडिंग रोल. याच्यामध्ये अनोरा चित्रपटातले 3 होते सांगितलं: बेस्ट पिक्चर, बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट ॲक्ट्रेस. आणि द ब्रूटलिस्ट चित्रपटासाठी ॲड्रियन ब्रॉडी यांना बेस्ट ॲक्टर इन लीडिंग रोलचा पुरस्कार मिळाला, त्यामुळे हे चर्चेत होते. हे पहिला 4 घटक लक्षात आलं का? याला तुम्ही फोकस करायचा झालेला आहे. या कोर्समध्ये नक्की काय असेल, कोर्स कसा असेल ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा कोर्स जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या घडामोडी या कोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की टॉपिकनुसार या ठिकाणी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये या चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे तुमचं राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, तर ते प्रश्नोत्तर आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. त्याची PDF तुम्हाला मिळेल, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. प्रत्येक लेक्चर तुम्हाला कितीही वेळा बघता येईल, त्याला लिमिट नाही. ओके. या कोर्सचा कालावधी 1.5 वर्ष आहे. 18 महिन्यांचा हा कोर्स आहे. 1.5 वर्ष तुम्ही हा कोर्स बघू शकता. कारण करंट अफेअर आपण ह्या होणाऱ्या जशा पुढच्या 6 महिन्याच्या होतील तसं ते अपडेट त्या ठिकाणी करत आहोत.
ठीक आहे. या कोर्ससाठी जी फी आहे ती फी फक्त 199 रुपये आहे, जास्त नाही आहे. तुम्हाला 1.5 वर्षासाठी 2024 ते 25च्या घडामोडी बघायला मिळतील. आता तुम्ही म्हणाल सध्या 2025 चालू आहे, 24च्या घडामोडीचा फायदा काय? MPSC अलीकडे ना मागच्या 2 वर्षापर्यंतच्या घडामोडीवर प्रश्न विचारतेच. सध्या खूप ट्रेंड आहे ते MPSCचा की लेटेस्ट न विचारता त्याच्या अगोदरच्या घडामोडी विचारतं. त्याच्यामुळे अशा टाईपच्या घडामोडी आपण या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक सेक्शन वेगळा आहे, जसं तुम्ही बघू शकता. चालू घडामोडी 2024चा कंटेंट वेगळा, 2025चा कंटेंट वेगळा. या कंटेंटचा एक सॅम्पल तुम्हाला मी इथं दाखवतो. चालू घडामोडी 2024चं बघा, तुम्हाला दिसेल लेफ्ट साईडला आणि राईट साईडला चालू घडामोडी 2025चा एक कंटेंट म्हणजे सॅम्पल तुम्हाला दाखवलं. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे फोल्डर आहे आणि प्रत्येक फोल्डरनुसार ती पर्टिक्युलरली प्रश्नोत्तर, त्याचं व्हिडिओ असं तुम्हाला पाहायला मिळेल. याचे डाउनलोड करण्याची लिंक म्हणजे ज्या PDF आहे त्या तुम्हाला सेपरेट ग्रुप होईल. जे कोर्सला जॉईन करतील त्या ग्रुपमध्ये तुम्हाला त्याच्या PDF त्या ठिकाणी दिल्या जातील. तर अशा प्रकारे आपला हा कोर्स आहे. हा कोर्स लॉन्च झालेला आहे. हा कोर्स डाउनलोड कसा करायचा तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन दिसेल, इथं समोर दिसतंय. त्या ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. जाऊन तिथं तुम्हाला दिसेल. आणि दुसरं म्हणजे मी डायरेक्ट लिंक देतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपलं ॲप्लिकेशन आणि कोर्स जॉईन करू शकता. तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सांगा. वेगवेगळे कोर्सेस वेगवेगळ्या विषयाचे ते सुद्धा आपल्या ॲपवर लॉन्च झालेले. त्याच्यावर अलीकडच्या काळामध्ये MPSC अवघड प्रश्न केल्यामध्ये विचारतं. म्हणजे कसं, सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा विचारत नाही, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सपोर्टिंग रोल आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि त्याच्यामध्ये चर्चेत येणारा चित्रपट आहे तो म्हणजे एमिलिया पेरेस. एमिलिया पेरेस या चित्रपटाला 13 नामांकने मिळाली, पण सर्वात जास्त पुरस्कार जिंकले होते अनोरा चित्रपटानं. मग या एमिलिया पेरेस चित्रपटाची जी अभिनेत्री आहे जोई साल्डाना, काय नाव आहे बघा, जोई साल्डाना, यांना बेस्ट ॲक्ट्रेस इन सपोर्टिंग रोलसाठी ऑस्कर मिळाला. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, एवढं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाकी तुम्ही नाही लक्षात राहिलं तरी चालू शकते. बेस्ट ॲक्टरचं तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकते, पण लक्षात राहू द्या, एकदा ओव्हरलुक करून घ्या. किरेन कल्किन नाव आहे. काय नाव आहे? किरेन कल्किन. अ रिअल पेन या चित्रपटासाठी मिळाला. आता राहिलेले पुढचे जे पुरस्कार आहेत ना, यामध्ये थोडासा घटक महत्त्वाचा. एक म्हणजे बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कोणत्या देशाच्या चित्रपटाला मिळाला ते महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये इथं ब्राझील देश येतो, हे लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यावर MPSC तुम्हाला कन्फ्यूज करू शकेल जे करंट अफेअर्समध्ये, की बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म हा अवॉर्ड ब्राझील देशाच्या आय एम स्टील हिअर या चित्रपटासाठी मिळाला. आणि यामुळे हे घटक महत्त्वाचं आहे, याच्यावर परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहे. लक्षात आलं का? आय एम स्टील हिअर, ब्राझील, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मचा पुरस्कार. आता MPSC मध्ये काय झालं होतं माहिती आहे का, अशा पुरस्कारामध्ये ऑस्कर पुरस्कार किंवा इतर महत्त्वाचे पुरस्कार आहेत ना, यांच्यामध्ये असणारे ॲनिमेटेड फीचर फिल्म, माहिती पट किंवा लघुपट यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते आणि जोड्या लावामध्ये विचारण्यात आलं होतं. त्याच्यामुळे हा एक ट्रेंड तयार झाला होता. तर त्या बाबतीत थोडंसं आपण बघूया. त्या बाबतीमध्ये बघताना दोनच घटक लक्षात ठेवा. बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार फ्लो या चित्रपटाला मिळालेला आहे. ॲनिमेटेड फीचर फिल्म कोणती? बेस्ट तर फ्लो. आणि बेस्ट डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपटाचा तर नो अदर लँड. हे दोनच महत्त्वाचे आहेत. डॉक्युमेंटरी म्हटलं नो अदर लँड, बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म म्हटलं तर फ्लो. ओके. आणि जसं मी अगोदर म्हटलं की अनोरा चित्रपटाला 5 ऑस्कर मिळाले होते, त्यातले 3 आपण सुरुवातीला बघितले. चौथा मिळाला आहे सीन बेकर जे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांना, की द बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले म्हणजे सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा याच्या बाबतीमध्ये सीन बेकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे, कारण त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे त्यांनी अनोरा या चित्रपटाचं. याच्यानंतर बाकी पुरस्कार तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. यामध्ये फक्त लक्षात ठेवा बेस्ट फिल्म एडिटिंग जो 5वा ऑस्कर मिळाला अनोरा चित्रपटाला, तर ते लक्षात ठेवा. बेस्ट फिल्म एडिटिंग सीन बेकर यांनाच तो पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळं चर्चेतले व्यक्ती राहिले होते सीन बेकर. आता द ब्रुटलिस्ट एक चित्रपट आहे की जसं मी तुम्हाला म्हणलं एड्रियन ब्रॉडी यांचं नाव त्यामध्ये चर्चेमध्ये आलं होतं. तर ब्रुटलिस्ट चित्रपटामध्ये बेस्ट सिनेमॅटोग्राफी किंवा बेस्ट ओरिजिनल सॉन्ग, बेस्ट ओरिजिनल स्कोअर याच्यामध्ये पुरस्कार मिळाला. पण सगळ्यात चर्चेत राहिला ते एमिलिया पेरेस
कारण 13 नामांकनं त्याला मिळालेली होती एमिलिया पेरेझ या चित्रपटाला. तर बेस्ट ओरिजिनल सॉन्ग एल माल हे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग ठरलेलं आहे एमिलिया पेरेझ चित्रपटासाठी. हे एक फक्त माहीत असते जाता म्हणजे आपण बराचसा सगळा घटक अभ्यासला आहे. आता तुमच्या ते किती लक्षात आले आपण ते प्रश्नोत्तराच्या स्वरूपामधून जाणून घेऊया. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? आपण आताच बघितला बेस्ट पिक्चर अवॉर्ड मिळाला होता अनुरा चित्रपटाला. असा प्रश्न विचारला अनुरा चित्रपटाला एकूण किती अवॉर्ड मिळाले? 5 अवॉर्ड मिळाले. बेस्ट डिरेक्टर याचे कोण आहे? सीन बेकर हे त्याचे डिरेक्टर आहेत. त्यांना बेस्ट डिरेक्टर हा अवॉर्ड मिळालेला होता. हे आपण यामध्ये बघितलेलं होतं. द ब्रुटलिस्ट हा का चर्चेत राहिला? कारण एड्रियन ब्रॉडी, मी नाव तुम्हाला सांगितलं, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला द ब्रुटलिस्ट या चित्रपटासाठी एड्रियन ब्रॉडी यांना. एड्रियन ब्रॉडी सर्वाधिक का चर्चेमध्ये राहिले? कारण सर्वाधिक वेळचं मनोगत त्यांनी व्यक्त केल्यामुळं. एमिलिया पेरेझ चित्रपट का चर्चेत होता? कारण या चित्रपटाला 13 नामांकने मिळाली होती, परंतु फक्त बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार ह्याच्यामध्ये मिळालेला. बाकी इतर पुरस्कार हे एमिलिया पेरेझला चित्रपटाला मिळालेले नाहीत. ओके, पण नामांकनं जास्त होती त्याच्यामुळे चर्चेतला घटक होता. आता यामध्ये आणखी एक चित्रपट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. त्या चित्रपटाचं नाव आहे कॉन्क्लेव्ह. कॉन्क्लेव्ह हा चित्रपट का चर्चेमध्ये होता? तर हा रूपांतरित पटकथा आहे. रूपांतरित फिल्मचा अवॉर्ड आहे ना, म्हणजे बेस्ट रूपांतरित केलेला, तर त्याचा पुरस्कार कॉन्क्लेव्हला मिळाला होता. पण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तुमचं अनोरा. पुढचा बघा 97व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार आत्ताच आपण बघितलं सीन बेकर यांना मिळाला. खूप चर्चेतली व्यक्ती आहे सीन बेकर, माहीत असू द्या. पुढचा बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता बेस्ट ॲक्टर इन लिडिंग रोलचा ऑस्कर पुरस्कार कोणी पटकावला? तर ते एड्रियन ब्रॉडी. ओके, द ब्रुटलिस्ट या चित्रपटासाठी आपण आताच बघितलं. त्याच्यामध्ये हे तुम्हाला उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट. किरण कल्किन यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता अ रिअल पेन या चित्रपटासाठी. सहाय्यक अभिनेता. तुम्हाला बेस्ट ॲक्टर विचारले, सपोर्टिंग ॲक्टर विचारलं नाही. कॉनन ओब्रायन यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं काय केलं होतं? सूत्रसंचालन केलं होतं, त्याच्यामुळे त्यांचं येणार नाही. सीन बेकर तर हे अनोरा चित्रपटासाठी संदर्भात येतात, अनोरा चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. पुढचा प्रश्न सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बेस्ट ॲक्ट्रेस इन लिडिंग रोलचा पुरस्कार अनोरा चित्रपटातील भूमिकेसाठी कोणाला मिळाला? मायकी मॅडन अनोरा चित्रपटासाठी मिळाला. आता जोही साल्डाना सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला एमिलिया पेरेझ या चित्रपटासाठी सपोर्टिंग ॲक्ट्रेस. एमिलिया पेरेझ हे चित्रपटाचं नाव आहे, कोणाचं अभिनेत्रीचं नाव नाही आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर असणार आहे. मायकी मॅडिसन अनोरा चित्रपट बेस्ट ॲक्ट्रेस इन लिडिंग रोल. पुढचा बघा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मचा पुरस्कार कोणत्या देशाला मिळाला? आपण आताच बोललो होता आय एम स्टील हिअर. काय नाव सांगितलं होतं मी तुम्हाला? आय एम स्टील हिअर. ओके, आणि हे म्हणलं होतं काय आपण? ब्राझील. कोणता देश होता? ब्राझील. ओके, लक्षात आलं. चा प्रश्न आहे बेस्ट ॲक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल ऑस्कर एमिलिया पेरेझ चित्रपटातील भूमिकेसाठी कोणाला मिळाला? जोही साल्डाना एमिलिया पेरेझ चित्रपटासाठी बेस्ट ॲक्ट्रेस इन सपोर्टिंग रोलचा मिळाला. मायकी मॅडिसन यांना बेस्ट ॲक्ट्रेसचा मिळालेला आहे अनोरा चित्रपटासाठी, पण सपोर्टिंगमध्ये जोही साल्डाना यांना मिळालेला आहे, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? फ्लो. मी आत्ताच तुम्हाला इथं कव्हर केलं होतं, लक्षात येतंय? ठीक आहे, फ्लो बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म. आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न एमिलिया पेरेझ या चित्रपटाला 13 नामांकने मिळाली होती, पण ऑस्कर तेवढे मिळालेले नाहीत. सर्वात जास्त ऑस्कर अनोरा चित्रपटाला मिळाले होते 5. तर हा घटक तुम्ही इथं लक्षात घ्या. करंट अफेअरसाठी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते तुम्ही नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या ठिकाणी जाऊन, कारण त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल होतील खूप कमी किमतीमध्ये. थँक्यू.